येत्या 6-8 महिन्यात विद्यमान महापौरांचा कार्यकाळ संपेल, नव्या महापौरांची निवडही होईल आणि कामाचा आढावाच घ्यायचं म्हटलं तर गटबाजीनं खीळ घातल्याचं दिसून येतं। 8 मार्च अशा जागतिक महिला दिनी सोलापूरच्या महापौरपदी शोभा बनशेट्टी आणि उपमहापौरपदी शशिकला बत्तूल या महिलांना संधी देत इतिहास घडवला गेला। एका भरीव कार्याची अपेक्षा धरली गेली, पण पालिकेच्या कारभारात गटबाजीचा मिठाचा खडा पडला। त्यामुळे उद्या महापौर उपमहापौरांच्या कार्याचा आढावा काय, तर प्राप्त परिस्थितीला तोंड दिलं असाच बहुतांशी अर्थ निघू शकतो। यातही महापौर शोभा बनशेट्टी यांनी निकरानं खिंड लढवली। उपमहापौरांच्या वाट्याला तर हतबलता आलेली दिसते। सभागृहाबाहेर जे काही भाजप अंतर्गत चाललं त्याकडे पाहत राहणं, त्याला तोंड देणं हेच कार्य महापौर उपमहापौरांच्या काळात घडलं। आपल्या कार्यकाळात काहीतरी मोठं कार्य घडावं असं प्रत्येक महापौरांना वाटत असतं। इथं मात्र अशा प्रयत्नांना अशी काही खीळ बसवली गेली की सांगण्या बोलण्यासारखं काही उरतच नाही म्हणायला समांतर जलवाहिनीचा मुद्दा मांडता येण्यासारखा आहे, पण तो सुदीन सोलापूरकरांच्या नशिबात कधी आहे याचा काही थांग पत्ता नाहीच। नगरसेवकांना निधी, विकास कामांच्या योजनांचा शुभारंभ, अंदाजपत्रकात काही विशेष तरतुदी, समाजहिताच्या उपक्रमांचा समावेश, राज्याकडून आणलेला निधी, रखडलेली कामं मार्गी लावली असा उल्लेख कार्याच्या आढाव्यात मांडायचा म्हटल्यानंतर महापौर शोभा बनशेट्टी यांना कोडच पडावं अशी परिस्थिती आहे। सारं काही सुरळीत चाललं असतं तर महापौरांकडून महत्वाची कार्य नक्कीच घडली गेली असती, पण बहुधा त्यांच्याच पक्षाला हे मान्य नसावं आणि म्हणूनच मग महापौरांचा 2 वर्षांचा कार्यकाळ हा गटबाजीचा राडा सांभाळतानाच गेला। उर्वरित 6 महिन्यातही या स्थितीत कोणताही फरक पडणार नाही। जेव्हा महापौर शोभा बनशेट्टी यांचा महापौर पदाचा कार्यकाळ संपेल तेव्हा कोणत्या कार्याचं आपल्याला समाधान आहे अशा प्रश्नावर त्याचं जे उत्तर येईल ते खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे।